गडचिरोलीचे 2 वेळचे खासदार माननीय अशोकजी नेते यांचे ओबीसी समाजाला समर्थन. शहरामध्ये आंदोलन सुरू आहे आणि ते समाजामधून आरक्षण मागत आहे. पहिले तर मी माझा परिचय देतो. मी अशोक महादेवराव नेते, माजी खासदार गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र आणि भारतीय जनता पार्टीचा अनुसूचित जनजाती मोर्चाचा राष्ट्रीय महामंत्री. खरं म्हणजे आज विदर्भामध्ये आणि विशेषतः नागपुरात ओबीसी महासंघाचं या ठिकाणी जरांगेच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन सुरू होतं. खरं म्हणजे जरांगे हा मराठी समाजाचा माणूस आहे, म्हणजे मराठा माणूस आहे आणि शरद पवार यांचा तो पिल्लू आहे. एक प्रकारे दलाल म्हटलं तर चालेल. आणि खरं म्हणजे आपल्या सर्वांना माहित आहे की महाराष्ट्रात त्यांचेच जेड कॉलेज, त्यांचेच बेड कॉलेज, त्यांचेच इंजिनिअरिंग कॉलेज, त्यांचेच दारूचे दुकानं, साखरखाने त्यांचेच, कापसाची गिरण्या त्यांच्याच, पेट्रोल पंप त्यांचेच. खरं म्हणजे त्यांना आरक्षणाची आवश्यकता नाही आहे, पण तरी सुद्धा सरकारने त्यांना 10% आरक्षण दिलेलं आहे. मराठ्यांना सुद्धा आरक्षणाची आवश्यकता नसताना सुद्धा 10% आरक्षण त्यांना दिलेलं आहे. आणि शिवाय जे सामाजिक दुर्बल घटकातून ओबीसी मधून सुद्धा त्यांना एक्स्ट्रा आरक्षण मिळत आहे. असं असतानाही जरांगे ओबीसी मधून आरक्षण मागत आहे. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. खरं म्हणजे या देशाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत, उपमुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री ते मराठा समाजाचे आहेत, अजित पवार साहेब, एकनाथ शिंदे साहेब. आणि म्हणून माझी तिन्ही नेत्यांना विनंती आहे की जरांग्याच्या पाठीशी आपण जाऊ नये. जर समजा जर ओबीसी मधून आरक्षण जर मागितलं तर ओबीसी समाज हा पेटल्याशिवाय राहणार नाही. आणि मग ओबीसी समाजाने ठरवलं की आता प्रत्येक तालुक्यामध्ये जरांगेच्या विरोधात आंदोलन करणार आहे. आणि त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी आज सकाळपासून तर 3 वाजेपर्यंत ओबीसी महासंघाच्या वतीने या ठिकाणी धरणे आंदोलन कार्यक्रम आयोजित केला होता. आणि उद्देश हाच आहे की या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही यांना त्यांच्या कानावर हा विषय जावा आणि त्यांनी वेळीच जागे व्हावं आणि ओबीसी समाजाला न्याय द्यावा. आणि म्हणून या ठिकाणी मी सुद्धा आलेलो.